थंडीत खाण्यासाठी आपण गरमागरम धपाटे, बाजरीच्या पिठाचे धपाटे आज करणार आहोत। नमस्कार, वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। बाजरीच्या पिठाच्या धपाट्यासाठी आपण घेणार आहोत एक मोठी वाटी बाजरीचं पीठ आणि त्याच्या निम्म म्हणजे छोटी वाटी आपण गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेणार आहोत। इथे बाजरीचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि थोडीशी कणिक घालणार आहोत। 1 चमचा ओवा मी क्रश करून घातलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट इथे मी घालते। 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 वाटी दही घालणार आहे आणि भिजवण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी। पहिल्यांदा आता दही घालून आपण हे मिक्स करणार आहोत। दही खूप आंबट नाहीये, थोडंसं पाणी घालून आपण हे सैलसर भिजवणार आहोत। पीठ भिजवून झालेलं आहे। एक रुमाल, कॉटनचा रुमाल मी ओला केलेला आहे, त्याच्यावर आता आपण हे धपाटे थापणार आहोत। वरून पाणी लावतीये मी, हाताला पाणी लावून थापतीये म्हणजे ते पटकन पसरतात। आणि हे जे धपाटे आहे आपल्याला पातळ थापायचे आहेत। पातळ असं धपाटं मी थापलेलं आहे। आता आपण हे तव्यावर घालणार आहोत। रुमालाला मी वरून देखील पाणी लावते म्हणजे रुमाल पटकन निघेल। थोडंसं तेल मी आता घालते आणि झाकण ठेवून आपण शिजवणार आहोत। धपाटा एका बाजूने छान शिजलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही। दुसऱ्या बाजूने खमंग भाजून घेतलेला आहे आणि अशा रीतीने आपले बाजरीचं धपाटं तयार झालेलं आहे। हे तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, ठेच्याबरोबर खाऊ शकतात। वरून मी तूप घातलेलं आहे, इथे आपण लोणी देखील घालू शकतो। मस्त गरमागरम बाजरीच्या पिठाचे धपाटे आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।